तर नमस्कार भावांनो आणि जय शिवराय. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आत्ता झालो आम्ही गोडक्याच्या कामावर. मशीन चालले पुढं आणि हिरेश आलाय मागं. अजून अरुणचं ट्रॅक्टर आहे तिकडं खाली येत आहे ती रोडला. आज शूट आहे आपला ब्लॉग गोडके साहेबाच्या कामावर. हे जे डोंगर दिसतंय ना, आपणच काम केलं ते डोंगर नेऊन खाली खालच्या रानात टाकायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पहिलीच क्रेप भरायची चालू आहे आपली. तरी अरुणचं पण ट्रॅक्टर आलेला आहे. रेश पिंटू सरने ट्रॅक्टर अडकवलं. ट्रॅक्टर अडकवलं. संजीवाला म्हटलं अडकलं का ट्रॅक्टर. संजीवा म्हटलं तुम जैसे माधर चौधरी को अगर मार कर जेल भी जाना पडे तो मंजूर आहे. तक मार ऐका बंटीचा. मी तुमचा हिरेश मानकरे, कॅमेरामॅन प्रतीकच्या सोबत. नेताजी तांदळे सर. सर दोन शब्द बोला. आपण नमस्कार. आपण खूप काळे दिसतंय. अंधार पडला. हा बोला आता. सल्यूट मारा एकदा. हे जर नेताजी तांदळे यांची 500 एकर काजूची बाग सोडून नेताजी तांदळे तरी हे न गर्व करता ट्रॅक्टरवर आपल्या कामाला आले आहेत. तरी त्यांना मनापासून मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद साहेब. या अजून उद्या पण 500 एकर ऊस जळून या. काजूची बाग मी जळते पण या. आता टॉपला घेऊन जायचं आपल्याला. प्रतीकच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि साखरपकार करा. एक नंबर सबस्क्राईब करा. येत नाही अशातला विषय नाहीये, पण जरा कॉमेडी केले. ओके धन्यवाद. ब्लॉग कंटिन्यू करा. प्रतीकला आपला सपोर्ट करा. गरीब माणूस आहे, आमच्यासारखंच आहे. पहिलीच खेप घेऊन निघालो आपण आता. येड तर लय पिडतंय. ह्या ट्रॅक्टर तर गाजते नाही तर ट्रॉली तर गाजते. ती केवढं जवळ आहे बघा. हे तिकडं तर गाजते नाही तर इकडं तर गाजते. सावकाश जावं लागते इथनं लय. आणि आजचा रोड असा आहे की काय सांगता बस. हे बघा सगळे मांजऱ्याचे ढिग आहेत. त्यातनं रोड आहेत. झाड आदळतच जातेच. लय सावकाश जावं लागणार आहे. तिकडं चालू आहे फळीचं ट्रॅक्टर लेवल करायला. आणि पिंटवानं मी याच्या अगोदर एक खेप अडकावली होती पहिलीचं. ते काढली मी मशीन जाऊन घेऊन. मशीन घेऊन गेलतो. आता चाललंय खाडखोड आवाज. हा एक पै फालतोय. आता नट पडलाय खालनं. तो नट आणायचा उद्या गावाकडे गेल्यावर. आजच आणायचा होता पण लक्षात नव्हता. उद्या त्याला काहीतरी करू तू गाड. ही बघा रोड. तलाव भरत आला. पहिल्याच पावसात भरला अवकाळीतच. लय रोड खराब आहे आजचा. बसला तर तो शॉर्टकट काढावा लागणार. जरा लांब न पडला तर चालेल पण रोड चांगला राहिला पाहिजे. ट्रिप होता तो. बघू ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. अरुणचं ट्रॅक्टर घेतलाय आत्ता मी. ती जरा नेत्याला रिवास येत नाही तर नवीन आहे अजून. त्यामुळे मी अरुणचं ट्रॅक्टर घेतलोय. बंटी सर. ते दिला नेताजीला. त्यानंतर आता भरून मी इथं वचतो हे दोन्ही ट्रॅक्टर. काय करायचं करावं लागतंय मित्रासाठी. अजून आला नेताजी. अजून घ्या ती ट्रॅक्टर. हे करण्यातच दिवस जाईल वाटायला आजचा. ऊन तर पडलं ना, शिरळच पडले. काल होतं कडक ऊन. आता घ्यायचं ती ट्रॅक्टर. हाच तो मुलगा ज्याला रिवास येत नाही. चालला सांग टाकला पहिला घे. संजीवा बोललेत की खाली घेऊन ये ट्रॅक्टर. इथं अडकत आहे म्हणले सारखं. आता चाललं खाली घेऊन. रे चालू आहे फळीचं ट्रॅक्टर. संजीवा एक पांढरा शर्ट घातले.
आता वाजलेत 5-5:30 वाजत आले तर. आणि बंटीचा ट्रॅक्टर अडकला होता. अडकला म्हणजे पुढे ढीग आहे त्यामुळे अडकला होता. आणि मागं आरलंय, मी वल्लय राहणार त्यामुळे आरते सारखं. आता काढायला पण तो टायर स्लिप मारतोय. पुढे ढीग असल्यामुळं का निघला. करो कसा आहे व्यू, पैसे देऊन व्यू भेटत ना असला बघितला आम्ही. आपली ट्रिप भरली आता. तेच सांगाव. आता वाजले तर 6:30-7 वाजले. पण व्ह्यू बघा, अजून दिवस मावळलेला नाही. टॉपचा विषय. रोड बघा आता कसा झालाय. सकाळी कसा होता, इकडनं जात होतो सकाळी, पण आता इकडनं चाललोय. हा एक लहान चढ चालला की डायरेक्ट उतरच आहे पलीकडं. तेवढा इथं जरा चिखल आहे. तेवढा चिखल संपला की डायरेक्ट रोड. टॉपचा विषय आहे. इकडं पळीचा ट्रॅक्टर चालू आहे. एवढा चिखल आहे. एवढा चिखल पास केला. पावसाळा आहे म्हणल्यावर चिखल तर होणारच. तरी पण काय नाही, काय विषय नाही. सेकंडमध्ये जातो सर. दुसऱ्या गिअरमध्ये जातो डायरेक्ट. कितना भीती वाढला लागलं की विषय संपला. पण आम्ही टोकरले डोंगर. हे पावसानं पडलंय. हे सगळं आम्ही टोकरलंय तिथपर्यंत. हे तिकडं पोल्ट्री दिसते बघा. पोल्ट्रीचं पण काम आम्ही केलंय. पोल्ट्रीचं बघा की पाया भरणे, परत कॉलमचे खड्डे. इथं 22 विभाग आहेत ते पोल्ट्रीचे. एका विभागात 2 लाख पक्षी राहतात असं काहीतरी विषय आहे. 22 विभाग आहेत. ते पुण्याचा कंस्ट्रक्शनवाला आहे, तिथं टाकला आहे त्यांनी. आणि तिकडं दूध डेअरीचा प्लांट आहे तो केशेगावमधला. केशेगाव नाही सॉरी, काय तर गावाचं नाव आहे त्याला, बाबळगावमधला प्लांट आहे. आणि इकडं केशेगाव राहते खाली. तलावाच्या खाली केशेगाव आहे. इथं मोठं बकेट टाकलं. इथं सरपंचची गाडी उभा केली आहे. ते महादेवाचं मंदिर आहे. तिथनं डायरेक्ट शॉर्टकट होतंय. तिकडे ट्रॅक्टर अडकला वाटतं. निघला जॉन डिअर 50-50 टी आहे. झालं आपलं काम. झालं. 3 ट्रिपा टाकून बंद करायचं आता. हे बघा, मगाशी रोडर मारायला सांगितलं होतं पिंटो मला. तिकडचं सगळं कचरा इकडं आणून टाकलाय त्यानं. पहिला इकडं टाकत होतो पावसात चालू असताना म्हणून तो व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबला. तो पण बघा. फास्ट दिवस मावळेला. आता सूर्य बघा कसला दिसतो. ब्रँड सुमित रिवाज मारत आहे. आपला नंबर आहे आता. टॉपचा रिवाज आपला असतोय. नोटन आहे गाडी. कायम नोटनच चालवतो मी. उतार आलं की ॲव्हरेज पडतं तेवढंच आपलं. 3 लिटर लागायचं, 2.5 लिटर लागते. त्यामुळं नोटन मारून चालवायचं गाडी कायम. हे बघा पावसानं कसला हाल केलं. सरपंच बसले तिथं खाली. सरपंच म्हणजे जेशी मालक सरपंच म्हणतो आम्ही त्याला. लक्ष्मण हंताळे. संजूमामा काहीतरी रिवाज तिरकी ट्रॉली लागली आहे त्यामुळे सांगत होते त्याला. संजूमामा पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, चांगले ड्रायव्हर आहेत त्यांच्या काळातले.
आत्ताच कामाची सुट्टी व्हायली आहे. लास्टच्या ट्रिपा एक एक ट्रिप गावाकडे नेणार ती बंटी आणि अरुण. पाऊस कसला बेतोफान मारते बघा. माझ्याकडे आहे छत्री, त्यामुळं दोनच सरपंची संजू. एक गावात टाकायचं, एक घोडकी बार. चल ग कोट्याकडे चल. हे आपलं ट्रॅक्टर. वारं खूप सुटलंय. चला ट्रॅक्टर चढत नाही आणि ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आपल्याला 10K लवकरच पूर्ण करायचे आहेत. तर बाय.